औसा किल्ला संवर्धनाच्या कामांना गती देणार सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार। औसा किल्ल्याची पाहणी, परिसरातील विकास कामांचा आढावा। ऐतिहासिक घटनांची साक्ष देणाऱ्या औसा किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक कामांना गती देण्यात येईल। या किल्ल्याच्या डागडुकीचं काम पूर्ण करून पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली। औसा किल्ला संवर्धनासाठी करण्यात आलेल्या कामांची तसेच किल्ल्याच्या परिसराची ॲडव्होकेट शेलार यांनी पाहणी केली। आमदार अभिमन्यू पवार, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, औसा रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, औसा नगरपालिका मुख्य अधिकारी मंगेश शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। औसा किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक कामांचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, या कामांना प्राधान्य दिले जाईल। तसेच यापूर्वी मंजूर कामांना गती देण्यात येईल, त्यासाठी आवश्यक मंजुरी देण्याची कारवाई लवकर पूर्ण होईल। या किल्ल्यामध्ये असलेल्या घरांचं अतिक्रमण काढताना येथील कुटुंबांना पर्यायी घर देण्याबाबत कारवाई करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा। यासोबतच येथे येणाऱ्या पर्यटकांना साऊंड अँड लाईटच्या माध्यमातून किल्ल्याचा इतिहास उलगडून दाखविण्याची सुविधा किल्ल्यात उपलब्ध करून द्यावी, असे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट शेलार यांनी सांगितले। औसा किल्ला हा पुरातन किल्ला, या किल्ल्याची डागडुजी झाल्यास ही वास्तू चांगलं पर्यटन स्थळ बनू शकते। किल्ल्यात काही घरांचं अतिक्रमण असून त्यांना आवास योजनेतून घरे उपलब्ध करून दिली तर विकास कामांना जागा उपलब्ध होईल। यासोबतच खरोसा येथील लेण्यांचं संवर्धन करण्यात यावे, असे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितलं। पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे आणि सहाय्यक संचालक अमोल गोटे यांनी पहिल्या किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामाची सद्यस्थिती आणि किल्ल्याचा इतिहास याबाबत माहिती दिली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.